नमस्कार. सखी सह्याद्रीमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. मैत्रिणींनो, कलेला जीवनाचा आरसा मानलं जातं आणि कलेच्या माध्यमातून समाज प्रबोधनही घडतं आणि ते माध्यम चित्रपट असेल तर विचारायलाच नको. चित्रपट आपल्या सगळ्यांचाच लाडका विषय. म्हणजे एखादा गंभीर, नाजूक, तरल विषय हाताळायचा असेल, तो जर चित्रपटाच्या माध्यमातून हाताळला तर तो प्रेक्षकांपर्यंत थेट पोहोचतो, त्यांना भिडतो आणि त्यांना विचार करायला लावतो. अशाच काही खास आणि वैशिष्ट्यपूर्ण चित्रपटांमधली एक गुणी अभिनेत्री आज आपल्या इथे उपस्थित आहे, देविका दफ्तरदार. नमस्कार. देविकाला आपण नितळ, देवराई तसंच नाळ अशा बहुचर्चित चित्रपटांमध्ये पाहिलेलंच आहे. आपल्या सहज सुंदर अभिनयानं तिने या सगळ्या भूमिका लक्षवेधी केलेल्या आहेत. तर आज आपण तिच्याशी बातचीत करणार आहोत, तिच्या याच सगळ्या भूमिकांविषयी आणि अभिनय प्रवासाविषयी तिच्याकडून अधिक जाणून घेणार आहोत. देविका, तुझं या कार्यक्रमामध्ये मनपूर्वक स्वागत. खूप खूप धन्यवाद. देविका, लहानपणीच म्हणजे बाळाचे पाय पाळण्यात दिसतात अशा म्हणीप्रमाणे लहानपणीच अभिनय क्षेत्रामध्ये करिअर करायचं तू ठरवलं होतंस का ते अपघाताने नंतर घडलं? अपघाताने नंतर घडलं. म्हणजे कला क्षेत्रात यायचं हे कुठेतरी माहिती होतं, कारण माझं संपूर्ण कुटुंब कला क्षेत्रात आहे. सगळे घरातले कलेच्या क्षेत्रात आहेत आणि नाच या गोष्टीची फार आवड होती खूप लहानपणापासून. म्हणजे अगदी सिनेमातली कुठलीही नवी गाणी आली की ती लगेच कॉपी करायची आणि ती घरच्यांना करून दाखवायची, इथपासून ती सुरुवात झाली होती. पण वयाच्या साधारण 4थ्या-5व्या वर्षी मी एका शॉर्ट फिल्ममध्ये काम केलं आणि तिथून ऍक्टिंगचा प्रवास सुरू झाला होता. पण तरीही अगदी मी पहिली माझी फीचर फिल्म केली ते जवळजवळ 21-22व्या वर्षी. तोपर्यंत ऍक्टिंग जरी करत होते सिनेमामध्ये म्हण किंवा छोट्या छोट्या नाटकात करत होते, तरी असंच वाटत होतं की मला ऍक्ट्रेस नाही व्हायचं, मला डान्सर व्हायचं. पण कधी कधी असं वाटतं की आपण कलेला आपलंसं करतो, तीच कला आपलीशी होते असं नाही. काही कला आपल्याला आपलंसं करतात, तर तसं अभिनय क्षेत्राने आपलंसं केलं मला. तू आत्ताच म्हणालीस तसं की घरामध्ये सुद्धा कलेचं वातावरण होतं, तर बालपणाविषयी तुझ्या कौटुंबिक पार्श्वभूमीविषयी काय सांगशील? खरं म्हणजे मी पुण्याची आणि आमचं असं खूप मोठं कुटुंब आहे. म्हणजे मी, माझी मावशी, माझ्या 2 मावश्या, मामा, आजी आजोबा असे आम्ही एकत्र राहत होतो. वर खाली असे आमचे फ्लॅट्स होते. आणि सुमित्रा भावे हे नाव अर्थातच सगळ्यांनी ऐकलेलं आहे. सुमित्रा भावे ही माझी सख्खी मावशी. त्यामुळे आमच्या घरामध्ये सिनेमाचं कल्चर अगदी पार माझ्या जन्मापासून होतं. मग तिच्याबरोबर छोटं छोटं काहीतरी काय, तिची शॉर्ट फिल्म असेल तर त्याच्यामध्ये काम करायचं. आणि तेव्हा पद्धत अशी होती की बऱ्याचदा तिला घरच्यांना घेऊन काम करायला आवडायचं, कारण बाबा ह्यांना येतं, ह्यांना कॅमेराची सवय आहे, तर मग चल ग आज शूटिंग आहे, तू चल शूटिंगला. असं करत ती सुरुवात झाली माझी तिच्याबरोबर काम करताना. आणि सुमित्रा मावशी स्वतः डान्सर, त्यानंतर माझा मामा हा स्वतः गायक, तो उत्तम वादक आहे. त्यानंतर माझी बहीण अभिनय क्षेत्रामध्ये आत्ता काम करते, रेणुका दफ्तरदार. माझ्या भावाने काही सिनेमांमध्ये कामं केलेली आहेत. माझी आजी गाणारी. त्यामुळे असं संपूर्ण कलेचं वातावरण घरामध्ये खूप लहानपणापासून होतं. तू मगाशीच म्हणालीस की अभिनय क्षेत्रात यायचं तू काही ठरवलं नव्हतंस, त्यामुळे शिक्षण अर्थातच तू सोशियोलॉजी केलंस आणि नृत्याची आवड असल्यामुळे भरतनाट्यम मध्ये MA केलं. त्याबद्दल काय सांगशील? खरं म्हणजे सोशियोलॉजी हा माझा आवडता विषय आणि त्यामुळे आता सुद्धा तू मगाशी म्हणालीस तसं सामाजिक विषय आणि कला या दोन्हीचं काहीतरी कॉम्बिनेशन करायचं होतं आणि बरेच वर्ष माझ्या ते डोक्यात होतं. त्यामुळे सोशियोलॉजी तर शिकायचं होतं आणि शिवाय कला करायची होती. मग 2 आवडत्या गोष्टी म्हणजे सोशियोलॉजी हा विषय आणि शिवाय डान्सचं भयंकर वेड मला. अरंगेत्रम झाल्यानंतर मग त्याचं पुढे काय करायचं डान्सचं, असं 1 वर्ष मी घेतला विचार करायला की आता आपण डान्समध्ये कसं करणार.
मग सुचेताताई पुण्यामध्ये होत्या आणि सुचेताताईंची मी फॅन आहे, त्यांच्या नृत्याची. त्यांच्याविषयी भयंकर आदर मला सुचेताताईंविषयी, आणि त्यामुळे मग त्यांच्याकडे गेले. मग सुचेताताई म्हणले की तुला ट्राय करायचं तर तू MA ला ट्राय कर ललित कलाला. मग ललित कला केंद्र पुण्याचं, इथे मी मास्टर्सची डिग्री घेतली भरतनाट्यममध्ये. आणि अनफॉर्च्युनेटली मास्टर्स झाल्यानंतर माझी पहिली फीचर फिल्म मला ऑफर झाली आणि त्यामुळे डान्सकडे थोडंसं दुर्लक्ष झालं आणि मग ते इकडे अभिनय क्षेत्रातला थोडा प्रवास सुरू झाला, असं झालं. पण नृत्याचा तुझ्या अभिनयामध्ये कसा फायदा झाला? खूप फायदा झाला. म्हणजे कुठलीही कला खरं म्हणजे वेगळी काढताच येत नाही. तुला तर माहितीच आहे, तू डान्सर आहेस आणि त्यामुळे डान्सला सुद्धा गाणं लागतं, डान्सला सुद्धा अभिनय लागतो, डान्सला म्युझिकची जाण लागते, तसंच अभिनयाला म्युझिकची जाण लागते. अभिनय तर आलाच त्याच्यामध्ये, त्यानंतर गाण्याची थोडीशी जाण असावी लागते. सुचेताताईंकडून किंवा नृत्यामधून मी अभिनयाचे अनेक पैलू शिकत गेले खरं म्हणजे. आणि कुठेतरी असं असतं ना की तुमचा कान तयार होतो ऐकायला सुद्धा. म्हणजे म्युझिक ऐकणं असेल किंवा साहित्य ऐकणं असेल, कविता ऐकणं असेल, या गोष्टींनी तुम्ही स्वतःला खूप ग्रूम करत जाता. तर मायथॉलॉजी नावाची गोष्ट डान्समध्ये तुम्ही खूप वेळा सादर करता आणि त्याच्यातून अनेक कथा तुम्हाला कळत जातात. तर कथा समजून घेणं, त्यानंतर त्या कथा सादर करता येणं, हे सगळं नृत्याने मला शिकवलं, ज्याचा आज मला अर्थातच अभिनय क्षेत्रामध्ये खूप मोठा फायदा होतो. म्हणजे जसं तू म्हणालीस तसं नृत्य ही सर्वसमावेशक कला आहेच आहे, त्यामुळे त्याचा फायदा अर्थातच अभिनयामध्ये नक्कीच झाला असेल आणि हावभाव, मुद्रा यांचा फायदा खूपच झाला असेल. आणि पहिला तू म्हणालीस की 4थीत असताना तू फीचर फिल्म केली होती? नाही, फीचर फिल्म जी केली ती जवळजवळ 21-22 वर्षाची, माझ्या ग्रॅज्युएशन नंतर केली. 4 वर्षाची असल्यापासून शॉर्ट फिल्म्स आणि टेलिफिल्म्स वगैरे. तेव्हाच तू पहिला कॅमेरा फेस केला? हो, 4 वर्षाची होते तेव्हा. काय अनुभव होता? म्हणजे कितपत कळत होता आणि काय होती ती फीचर फिल्म? खरं म्हणजे माझ्या मेमरीत आता काहीच नाही, पण सुमित्रा मावशीचीच ती फिल्म होती आणि बाई नावाची ती फिल्म होती. आणि त्या फिल्मला नंतर राष्ट्रपती पुरस्कार सुद्धा मिळाला शॉर्ट फिल्मचा. तर त्या फिल्ममध्ये एक छोटंसं वाक्य होतं जे मला अजूनही लक्षात आहे. ते वाक्य मी बोलले होते की बाई म्हणजे बाप आणि आई याचं कॉम्बिनेशन म्हणजे बाई. त्यामुळे बाई म्हणजे काय, तर तोच तुमचा बाप आणि तीच तुमची आई, असं ते एक वाक्य होतं जे मी बोलले होते. पण आता मला तर मेमरी फार नाही, पण मला घरच्यांकडून ऐकून या गमतीशीर गोष्टी माहिती आहेत की मी कसं तेव्हा केलं होतं. तर तेव्हा मला आठवतं की मला सुमित्रा मावशीने हा किस्सा बऱ्याचदा सांगितलाय की तेवढं एक वाक्य मी बोलायची आणि ते वाक्य समोर ज्या माझ्या ऍक्टर होत्या त्यांच्याकडे बघून ते बोलायचं होतं वाक्य. ती माझी आई होती बहुतेक त्या ह्याच्यातली, तिच्याकडे बघून ते वाक्य बोलायचं आणि ते झालं की मी लगेच तिच्याकडे सुमित्रा मावशीकडे बघायची आणि म्हणायची झालं का माझं. अशी ती एक 4 वर्षाची गंमतशीर मेमरी मला ऐकून माहितीये. अशी ती सुरुवात झाली. आणि मग पहिला चित्रपट कसा मिळाला आणि तो कोणता? खरं म्हणजे आता बाई नंतर बरेच छोटे छोटे सिनेमे केले. त्यानंतर टेलिफिल्म केली मी एक, जी गोपी देसाई यांच्याबरोबर केली होती. त्या खूप उत्तम अभिनेत्री आहेत आणि त्या खूप उत्तम दिग्दर्शिका आहेत. तर त्या मला एकदा भेटल्या. ते म्हणजे सुमित्रा मावशीची एक सिरियल होती आणि त्या सिरियलसाठी त्या स्वतः ऍक्टिंग करत होत्या. मी त्याच्यामध्ये एक छोटा रोल करत होते आणि तोपर्यंत मोठे रोल्स करण्याचं माझ्याही काही डोक्यात नव्हतं. तसं सुमित्रा मावशींनी कधी मला मोठ्या रोलसाठी घेतलं नव्हतं. पण गोपी देसाईंनी तेव्हा सेटवरती पाहिलं आणि त्या म्हणाल्या की माझ्या फिल्ममध्ये लीड रोल करशील का. तर ती 1 तासाची टेलिफिल्म होती आणि लीड रोल करण्या इतपत खरं तर मला तेव्हा कॉन्फिडन्स नव्हता. मी म्हणलं मला माहिती नाही मला जमेल का नाही, पण घरच्यांनी एनकरेज केलं. त्या म्हणल्या मी आहे, मी शिकवीन तुला, पण तू ती कर. तर ती पहिली माझी टेलिफिल्म जो लीड रोल होता त्याच्यामध्ये आणि जी मोठी 1 तासाची फिल्म होती ती संपूर्ण. तिथून खरी बाहेर काम करण्याला सुरुवात झाली. त्यानंतर जी पहिली फीचर फिल्म मी केली ती म्हणजे देवराई, ज्याच्यामध्ये अतुल कुलकर्णी आहे, ज्याच्यामध्ये सोनाली कुलकर्णी आहे, ज्योती सुभाष आहे त्याच्यामध्ये मोहन आगाशे होते. स्किझोफ्रेनिया सारख्या आजारावर आधारित ती फिल्म होती, तर त्याच्याबद्दल थोडंसं जाणून घ्या. तर त्या फिल्मनी करिअरला खरं म्हणजे सुरुवात झाली आणि तेव्हाही असा काही विचार नव्हता की मी करणार आहे किंवा मी कधी असं व्यक्त झाले नव्हते की मला करायचंय, कारण मला डान्स हेच माझ्या डोक्यामध्ये. तर त्या सिनेमाचं जेव्हा काम चालू होतं सुमित्रा मावशीचं, तेव्हा अतुल कुलकर्णी, सोनाली कुलकर्णी हे सगळे लोक रिहर्सल्सना येत होते. त्यांच्याबरोबर काम सुरू सुद्धा झालेलं होतं आणि कुठेतरी मीटिंगमध्ये चर्चा अशी झाली की त्या एका रोलसाठी आपल्याला कोणाला तरी अभिनेत्रीला घ्यायचं आहे.
तर अतुल असेल, सोनाली असेल, सुमित्रा मावशी असेल, सुनील सुक्तनकर ती फिल्म त्यांच्याबरोबर करत होते. तर या सगळ्यांच्या डिस्कशन मध्ये कुठेतरी असं निघालं की आपण देविकाला एक चान्स देऊया का. मग सुमित्रा मावशी मला म्हणाली की करशील का, खूप मोठा रोल आहे, सगळे दिग्गज आहेत असे, आणि तू अशा एवढ्या स्टार्स बरोबर काम नाही केलेलं, तो पहिला असेल तुझा. तर मी तिला म्हणलं मला माहिती नाही मला जमेल का नाही. तर ती म्हणली आपण तुला ट्रायल देऊया. आणि मग ती पहिली ऑडिशन नावाची गोष्ट माझी घेण्यात आली होती. मग तिने प्रॉपर कॅमेरा लावून सगळ्यांसोबत माझी ऑडिशन घेतली होती की अतुल तिथे असेल, एखादा सीन सोनाली बरोबर तू वाच. पण ती प्रॉपर पहिली ऑडिशन मी त्या फिल्मसाठी दिली होती. आणि मग त्यांना असं वाटलं की हिला आपण घेऊयात, आणि त्या फिल्ममध्ये मी काम केलं. आता खरं म्हणजे तो पहिला सिनेमा, त्यामुळं अशा सगळ्या स्टार्स बरोबर काम करणं, जे स्वतः शिकून आलेले आहेत, NSD मधून शिकून आलेला आहे अतुल, अशा ऍक्टर्स बरोबर काम करणं हे सोपं नव्हतं. त्यामुळे दडपण होतं. पण सगळे इतके मी नशिबान आहे खरं म्हणजे, सगळे इतके चांगले ऍक्टर्स मला तेव्हा भेटले पहिल्याच फिल्मला, आणि त्या सगळ्यांनी खूप एनकरेज केलं, पदोपदी मला एनकरेज केलं. म्हणजे अनेकदा मी म्हणायची सीन झाल्यानंतर की मला आवडत नाही, आणखीन चांगलं करता आलं असतं मला, पण त्यांच्याकडून फीडबॅक असा यायचा की नाही नाही तुझी भावना बघ, डोळ्यातले भाव बघ, किती करेक्ट तू भाव दिलेले आहेस. आणि तिथून ती सुरुवात झाली सगळ्याची. तर देवराई हा स्किझोफ्रेनिया या मानसिक आजारावरचा सिनेमा, आणि म्हणजे खरं म्हणजे तेव्हा अशा पद्धतीची सिनेमे येत पण नव्हते की जे काहीतरी सामाजिक विषय मांडतील, आणि शिवाय एक फिक्शन म्हणून चांगली स्टोरी तुमच्या समोर मांडतील इतक्या चांगल्या कलाकारांना घेऊन. सामाजिक विषय, त्याच्यातून काहीतरी प्रबोधन पण होणं, आणि शिवाय ते एंटरटेनिंग पण बनणं. आणि त्यामुळे देवराई हा तसा सिनेमा आहे ज्याच्यामध्ये उत्तम कलाकार आहेत. त्या सिनेमामधनं खूप सिझोफ्रेनिया नावाच्या आजाराविषयी माहिती पण मिळते, आणि एक कुठेतरी सिझोफ्रेनिया असलेल्या पेशंट्सबद्दल आपल्याला सहानुभूती तयार होते, असं ते होतं. त्याच्यामध्ये काम करणं इतकं सोपं पण नव्हतं, कारण अतुल कुलकर्णी याला त्याच्यामध्ये सिझोफ्रेनिया झालेला असतो. तर एखाद्या सिझोफ्रेनिया झालेल्या माणसाबरोबर तुम्ही केअरटेकर म्हणून कसे राहता ह्याचा त्याच्यामध्ये आपोआप अभ्यास नावाची गोष्ट आली. मग त्यासाठी आम्ही सिझोफ्रेनिया असलेल्या पेशंट्सना जाऊन भेटायचो. डॉक्टर आनंद नाडकर्णी तेव्हा मदत करत होते त्या सिनेमासाठी, जे मोठे सायकेट्रिस्ट आहेत. तर त्यांच्या सोबतीने जाऊन आम्ही अनेक पेशंट्सना भेटलो, त्यांचे वर्कशॉप्स असतात ते बघितले, त्यांचे हावभाव, त्यांचे बिहेवियर्स कसे असतात ते बघितले, त्यांच्या बरोबर जे केअरटेकर्स काम करतात त्यांचा दृष्टिकोन त्या पेशंट्सकडे बघण्याचा कसा असतो, त्यांना कशी वागणूक दिली जाते, या सगळ्याचा संपूर्ण अभ्यास करत 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 हळूहळू त्या फिल्ममध्ये काम केलं. क्या बात है, क्या बात है. देविका, तुझ्याशी अशाच गप्पा चालू ठेवूया, पण तत्पूर्वी घेऊया कार्यक्रमामध्ये क्षणभराची विश्रांती. ब्रेक नंतर सखी सह्याद्रीमध्ये पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आपण बातचीत करतोय अभिनेत्री देविका दफ्तरदार हिच्याशी. देविका, देवराईबद्दल तू आम्हाला सांगितलंस, आणि त्याचबरोबर बहुचर्चित तुझा चित्रपट म्हणजे अर्थातच नितळ, जो खूपच सगळ्यांच्या लक्षात राहिला आणि खूप काही सगळ्यांना शिकवून गेला. तर त्या चित्रपटाविषयी काय सांगशील, आणि तुझ्या भूमिकेविषयी काय सांगशील? नितळ हा माझा फार आवडता चित्रपट. म्हणजे मला सर्व अर्थांनी त्या चित्रपटांनी असं काहीतरी प्रगल्भ केलं असं मला वाटतं. एक अभिनेत्री म्हणून तर अर्थातच शिकायला खूप मिळालं, आणि शिवाय माणूस म्हणून त्या सिनेमाने मला प्रगल्भ केलं. नितळचा विषय हा ल्युकोडर्मा आहे, म्हणजे कोड हा त्या सिनेमाचा विषय आहे. आणि त्यातली जी प्रमुख भूमिका करणारी मी जी होते ती नीरजा नावाची कॅरेक्टर, आणि तिच्या संपूर्ण अंगावर कोड असतं असा तो सिनेमा आहे. आणि मला पहिला सगळ्यात अनुभव त्या सिनेमाचा अगदी आवर्जून शेअर करायला आवडेल ते म्हणजे नितळचं कास्टिंग जेव्हा झालं तेव्हा सुमित्रा भावे, सुनील सुक्तनकर यांचा तो सिनेमा, आणि सुमित्रा मावशी मला म्हणली की तू करशील का तो लीड रोल. अच्छा. तर मी म्हणलं बघूयात आपण काय करायचं ते. तर ती मला म्हणली की संपूर्ण अंगावर पांढरे डाग घेऊन करावं लागेल. तर खरं म्हणजे माझं तेव्हा ऍक्टिंगचं करिअर सुरू झालं होतं, आणि आपल्याला नटी म्हणलं की तिने सुंदर दिसायचं, तिने छान मेकअप करायचा, छान छान कपडे घालायचे, अशीच सवय इमेज. आणि मला एकदम समोर आल्यानंतर तू पांढरे डाग चेहऱ्यावर घ्यायचे, हातावर असे तुझ्या पांढरे डाग असणार, आणि अशी अभिनेत्री म्हणून उभं राहायचं म्हणल्यावर खूप दडपण आलं. म्हणलं बापरे असं करायचं का मी, म्हणजे हे करू का नको मी, असं सुद्धा मनामध्ये शंका आली. तर ती मला म्हणली आपण मेकअप ट्रायल्स देऊ तुला, आणि मेकअप ट्रायल नंतर बघ तू कशी दिसतेस ते, आणि खूप कॅरेक्टर सुंदर होतं, स्क्रिप्ट अप्रतिम होतं, तर आपण मेकअप ट्रायल देऊन मग बघ तू कशी दिसतेस आणि बघ तुला काय वाटतंय ते. आणि तिच्या घरी मला आठवतं तो पहिला दिवस होता जेव्हा दिनेश नाईक यांनी मेकअप केला होता. त्यांना नंतर त्या मेकअपसाठी राज्य पुरस्कार सुद्धा मिळाला. तर ते मेकअपमन आले तिथे आणि ते म्हणले की आता आपण कोडाचे डाग चेहऱ्यावर करूया. आणि मी भयंकर घाबरलेली, मला म्हणजे ऑलमोस्ट रडायलाच येत होतं की आता ते कोडाचे डाग वगैरे चेहऱ्यावर घ्यायचे.
मग ते म्हणले तुला आरसा आत्ता आम्ही दाखवणार नाही, मेकअप करू आपण आणि सगळं झाल्यानंतर मग तुला शेवटी आरसा दाखवू. त्यांनी मेकअप केला तो सगळा, संपूर्ण व्हाईट पॅचेस हातावर तोंडावर असे. आणि त्यानंतर टीम होती आमची संपूर्ण, असिस्टंट डिरेक्टर्स होते, काही ऍक्टर्स होते, असे सगळे ते समोर मेकअप बघत बसले होते की कसा चाललाय मेकअप. तर मेकअप पूर्ण झाल्यानंतर मला आरशात दाखवायच्या आधी सगळेजण आले समोर आणि मला सगळ्यांनी फीडबॅक असा दिला की तू किती सुंदर दिसतेस आणि ते पॅचेस किती सुंदर दिसतात आणि व्हाईट पॅचेस सुद्धा किती सुंदर दिसू शकतात एखाद्या बाईच्या चेहऱ्यावरती. आणि ह्याचं खूप छान आलं मला. मग मी म्हणलं की मला आता आरसा बघायचा आहे. मग मी आरशात बघितलं आणि मला सुमित्रा मावशी म्हणली की व्हाईट पॅचेसनी सौंदर्य नुसतं जात नसतं, पर्सनॅलिटी म्हणून तू किती छान दिसतेस आणि ती संपूर्ण पर्सनॅलिटी त्या कॅरेक्टरमध्ये रिफ्लेक्ट होणार आहे. तर हा विचार मला संपूर्ण माझा दृष्टिकोन बदलवणारा विचार होता आणि तेच त्या सिनेमामध्ये मांडलं आहे की सौंदर्य हे फक्त बाह्य नसतं, सौंदर्य आतलं असतं आणि आतल्या सौंदर्यानेच तुम्ही खरे सुंदर दिसता. तर गंमत म्हणजे पुढे नंतर महिनाभर जवळजवळ त्याचं शूटिंग चालू होतं आणि रोज सकाळी तास दीड तास तो मेकअप माझा चालायचा हातावर ते व्हाईट पॅचेस, कारण त्याचं कंटिन्युटी मेंटेन करावी लागते. म्हणजे आज इथे तो तसा पॅच असेल तर रोज तो महिनाभर आम्हाला तो मेंटेन करायचा. त्यामुळे तास दीड तास आल्यानंतर ते एक मेकअपचं सगळं सेशन चालायचं. तर विजय तेंडुलकर लेखक ज्या होते ते त्या सिनेमामध्ये त्यांनी काम केलंय विजय तेंडुलकरांनी आणि त्यांच्याबरोबर रोज माझे बरेचसे सीन्स असायचे. तर एक दिवशी ते आले आणि ते मला म्हणले की रोज मी बघतोय तुला त्या मेकअप मध्ये आणि मला असं वाटतं की तू आता असा मेकअप करूनच एरवी वावरत जा, कारण किती छान दिसतो हा मेकअप आणि किती छान दिसतायत हे डाग तुझ्या चेहऱ्यावर. तर असे इतके छान फीडबॅक मला आले त्या सिनेमानंतर. तसं मला गौरी हे अगदी सांगायला आवडेल की सिनेमा झाला, तो तयार झाला, त्याचे आम्ही काही शोज केले, ज्यांना ल्युकोडर्मा आहे अशा मुलींबरोबर शोज केले आम्ही त्या सिनेमाचे. आणि त्या सगळ्या मुली इतक्या त्यांच्या आयुष्यात अनेक वादळं येऊन गेलेली असतात, म्हणजे लग्नाचे प्रॉब्लेम्स असतात, त्यांना स्वतःला कॉन्फिडन्स लेवल त्यांची लो जाते त्या डागांमुळे आणि याच्यामुळे. तर त्या मुली सिनेमा बघून माझ्याकडे यायच्या आणि त्या मला म्हणायच्या की तुमच्यामुळे आम्हाला इन्स्पिरेशन मिळालंय या सिनेमातून, तुम्ही आता आमच्या आयडॉल झालात, कारण त्या सिनेमामध्ये त्या कॅरेक्टरचा जो कॉन्फिडन्स आहे किंवा तिचं ते जसं आहे तसं दिसण्याने सुद्धा ती किती सुंदर दिसू शकते हे सांगणं जे आहे त्याच्याने आज आमचं आयुष्य बदललंय. आणि ही गोष्ट सुद्धा इतकी छान होती की तुम्ही कुठला तरी सिनेमा करता, त्या सिनेमानंतर तुमच्या समोर इतक्या मुली येऊन असं सांगतात की तुम्ही आम्हाला इन्स्पायर करताय. हा एक आणखीन एक छान अनुभव होता, ज्याच्याने नंतर मी ठरवलं की आपण जे सिनेमे करू ते आपल्याला आवडतील असे आणि त्या सिनेमातून काहीतरी लोकांना मिळावं असं त्या सिनेमात मांडता आलं पाहिजे. क्या बात है. हा नितळचा एक संपूर्ण वेगळा अनुभव. नितळ मला फार स्पेशल सिनेमा आहे. तू नितळ देवराई बद्दल सांगितलंस, तसंच अनेक समाज प्रबोधनपर चित्रपट तू केलेले आहेत. म्हणजे तू कमर्शियल चित्रपट करतेच, पण तुझं भाग्य असं आहे की तू असे चित्रपटही तुला करायला मिळालेत की जेणेकरून लोकांमध्ये काहीतरी संदेश पोहोचावा, जो आत्ता म्हणालीस की त्यांनी तुला खूप छान वाटलं. तर अशा काही चित्रपटांविषयी जाणून घ्यायचं आहे की फीचर फिल्म्स असतील, शॉर्ट फिल्म्स असतील. शॉर्ट फिल्म्स तर खूपच आहेत. म्हणजे सामाजिक विषयावर जर म्हणायचं झालं तर आमची मन की बात म्हणून एक शॉर्ट फिल्म आहे. त्यानंतर मध्ये आम्ही डायबिटीस या विषयावर साखरेपेक्षा गोड अशी एक सिनेमा केला होता आणि खूप चांगला विषय, खूप वेगवेगळे विषय अशा मांडणाऱ्या या सगळ्या शॉर्ट फिल्म्स आहेत. तर ते तर आहेत, पण त्याच्या व्यतिरिक्त अनेक सिनेमे जे केले त्याच्यामधला आणखीन एक आवडता सिनेमा मला उल्लेख करायला इथे आवर्जून आवडेल, तो म्हणजे संहिता. संहितामध्ये असा सामाजिक विषय नाही, पण मला फार आवडणारं स्क्रिप्ट त्या सिनेमाचं आहे. त्या सिनेमामध्ये मिलिंद सोमणनी काम केलं आहे, त्या सिनेमामध्ये राजेश्वरी सचदेव आहे, त्यानंतर उत्तरा बावकर आहेत त्या सिनेमामध्ये, ज्योती सुभाष आहेत आणि त्या सिनेमामध्ये माझा डबल रोल आहे. म्हणजे दोन काळांमध्ये तो सिनेमा केलेला आहे. एक पूर्व स्वातंत्र्य काळातली एक राणी आणि आत्ताच्या काळातली एक मॉडर्न फिल्म मेकर, असे ते दोन कम्प्लीट कॉन्ट्रास्ट रोल्स आहेत. तर तो एक वेगळा मला आवडणारा आणि खूप छान अनुभव देणारा माझा लाडका सिनेमा आणखीन एक. आणि सध्याचा बहुचर्चित चित्रपट अर्थातच नाळ, त्याविषयी जाणून घ्यायचंय की इतका तो गाजला आणि इतका तो उचलून धरला लोकांनी की नाळचा पार्ट 2 सुद्धा आला आणि तोही खूपच लोकांना आवडला. तर त्या सगळ्या अनुभवाविषयी आणि राष्ट्रीय पुरस्कार विजेते नागराज मंजुळे त्यांच्याबरोबर तुला काम करायची संधी मिळाली, तोडीस तोड असे दोघं तुम्ही कलाकार. तर तो सगळा अनुभव कसा होता? खरं म्हणजे नाळ हे सुद्धा प्रत्येक सिनेमा स्पेशल असतो, तसं नाळनी मला एक वेगळी गोष्ट दिली. नाळनी मला जास्त पॉप्युलॅरिटी दिली खरं सांगायचं तर, कारण तोपर्यंत अनेक सिनेमे केले होते, पण असे सिनेमे होते माझे की जे थोडे हटके होते, जे बॉक्स ऑफिस टिपिकली म्हणता तसं हिट झालेले नव्हते,
पण नाळनी त्या बाबतीमध्ये कमाल केली. म्हणजे नाळ हा आम्हाला स्वतःला सुद्धा तिकीट मिळत नव्हती, इतका हाऊसफुल झाला तो सिनेमा. कोपऱ्या कोपऱ्यावर गल्लोगल्ली लोक ओळखत होते नाळमुळे, आणि त्यामुळे नाळ हा त्या अर्थाने माझा आवडता आणि स्पेशल सिनेमा. नाळ माझ्याकडे कसा आला असं सांगायला गेलंस तर मला अनेक सिनेमे तेव्हा करत होते. सुधाकर रेड्डी हा नाळचा दिग्दर्शक, आणि त्यांनीच स्क्रिप्ट लिहिलं होतं नाळचं. आणि तो माझा पूर्वीपासूनचा मित्र, FTIचा पासआउट आहे तो, आणि तो माझा पूर्वीपासूनचा जवळचा मित्र. त्याच्याबरोबर एक शॉर्ट फिल्म पण मी केली होती. तर तो माझ्याकडे आला आणि मला म्हणला की अशी एक गोष्ट आहे आई मुलाची, आणि त्या फिल्मसाठी तू करावंच असं मला वाटतं. म्हणलं ठीक आहे, करूयात. आता एवढं पुढे ते अगदी नागराज त्याच्यात इन्व्हॉल्व्ह होईल आणि ते इतकं होईल असं काहीच माझ्या डोक्यात नव्हतं. तर मी म्हणलं चालेल, करूया. आणि ती मीटिंग झाली, स्क्रिप्ट आम्ही ऐकलं, मी त्याला म्हणलं फारच सुंदर स्क्रिप्ट आहे, मला फार आवडलं आणि करू आपण. मग वर्षभर काहीच घडलं नाही, तो माझ्याकडे आला नाही, त्या फिल्मचं काही झालं नाही. मग 1 वर्षानंतर तो मला म्हणाला की ते वर्षभर आपलं काही पुढे गेली नाही फिल्म, पण आता आपण सुरू करतोय, तर शूटिंग आहे आणि नागराज त्याच्यामध्ये काम करणार आहे, नागराज मंजुळे. तर मी म्हणलं अरे वा, म्हणजे मला चांगल्या माणसाबरोबर काम करायला मिळणार आहे आणि मला फार उत्सुकता आहे त्याच्याबरोबर काम करण्याची वगैरे. मग आम्ही तो सिनेमा शूट केला, छोट्या भंडाऱ्याच्या तिकडच्या एका छोट्या खेड्यात तो सिनेमा शूट केला. साधं छान वातावरण असं, म्हणजे अगदी मला फार कौतुक वाटतं नागराजचं. तो इतका खरं म्हणजे स्टार आहे, तो एवढ्या सिनेमे आजकाल करतो आणि उत्तम कलाकार आहे, पण अतिशय डाऊन टू अर्थ माणूस. त्यामुळे तिथे सेटवरती सुद्धा काम चालू असताना थोडी मजा असायची, छान गप्पा टप्पा असायच्या. तो उत्तम कवी आहे, त्यामुळे आमचा जेव्हा शॉट नसायचा तेव्हा तिथे कडेला कट्ट्यावर बिट्ट्यावर बसून, झाडाखाली बसून आम्ही छान कविता ऐकायच्या, कविता वाचायच्या, असं एक चाललेलं असायचं. अनेक वेगवेगळ्या विषयांवर चर्चा भरपूर व्हायच्या. तर असं ते सगळं छान वातावरण होतं नाळचं. तर तो रिलीज झाल्यानंतर मग मात्र आम्हाला सगळ्यांना मोठं सरप्राईज होतं की लोकांनी एवढा तो डोक्यावर घेतला, अतिशय आवडला. त्या छोट्या आमच्या श्रीनी ज्याच्यात काम केलंय, तर तो छोटा मुलगा लोकांना भयंकर आवडला. ते आई मुलाचं नातं लोकांना फार आवडलं. आणि कोपऱ्या कोपऱ्यावरती लोक येऊन मग मला सांगायचे की आम्हाला फार आवडला तुम्ही नाळमध्ये, आणि गाणं हो. म्हणजे त्याचा सुद्धा एक गंमतशीर किस्सा आहे की माझी मुलगी तेव्हा काहीतरी 5-6 वर्षाची वगैरे होती, आणि तिच्या शाळेमध्ये गॅदरिंग होतं, आणि मला ती म्हणाली की मला गॅदरिंग मध्ये घेतलं, नाचात मला घेतलंय. मी म्हणलं कुठलं गाणं आहे तुझं? तर मला म्हणले आई मला खेळायला जाऊ दे, हे गाणं आहे. तर मी म्हणलं बरं, मी काही बोलले नाही तिथे. आणि तिने रोज प्रॅक्टिस करायची ती, आणि ती लहान, तिला तर काहीच समजत नव्हतं. आणि ती घरी आली आणि मी तिला म्हणलं मला दाखव ना, म्हणलं करून तू कशी करतेस. मग तिने नाच बीच केला तिथे. आणि मग शाळेत जेव्हा मी गॅदरिंगला गेले तेव्हा माझी टीचर्सची ओळख झाली, आणि टीचर्स मला त्यांना माहितीच नव्हतं, नाही काहीच माहिती नव्हतं. मुलीला माहिती होतं की माझंच गाणं आहे, पण शाळेत कुणाला माहिती नव्हतं. आणि अचानक त्या गॅदरिंगला वगैरे गेले, स्टेजवरती माझ्या मुलीनी परफॉर्म केलं वगैरे, आणि काही लोकांनी ओळखलं आणि सांगितलं की आज आपल्या इथे ज्या आलेल्या आहेत त्या या गाण्यामध्ये काम केलं आणि त्या सिनेमामध्ये काम केलं, आणि त्यांना आपण पुढे बोलवू वगैरे. मग मी तिथे जाऊन सांगितलं की ज्या गाण्यावर आज माझ्या मुलीनी नाच केलाय ती माझीच मुलगी आहे तुमच्या शाळेतली. असं तो गंमतशीर एक किस्सा घडलेला होता तिच्या बाबतीत. देविका, तुझ्याशी अशीच बातचीत चालू ठेवतोय, पण तत्पूर्वी घेऊया कार्यक्रमामध्ये क्षणभराची विश्रांती. सखी सह्याद्रीमध्ये ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आपण गप्पा मारतोय देविकाशी. देविका, नाळचा इतके सुंदर अनुभव तू मला आता ब्रेकपूर्वी सांगत होतीस. तुझ्या एकूणच बोलण्यामध्ये येत आहे की इतके चांगले दिग्दर्शक तुला पहिल्यापासूनच, अगदी पहिल्या पिक्चरपासून लाभले, इतके चांगले को स्टार्स, सहकलाकार तुला पहिल्यापासून लाभले, आणि तेच मला वाटतं तुझा एक शिक्षणाचा भाग होता. तर ह्या सगळ्याविषयी काय वाटतं? खरं आहे, मी सुमित्रा मावशीकडे सुरुवात केली, सुमित्रा भाव्यांकडे, आणि तिथून तिच्याकडूनच मुळात माझं पहिलं शिक्षण झालं. मी म्हणताना असंच म्हणते की ती माझी मावशी तर आहेच, पण शी वॉज ऑल्सो माय फ्रेंड, फिलॉसॉफर गाईड. त्यामुळे तिच्याकडून अभिनय शिकले, तिच्याकडून अनेक विषयांवर नॉलेज कसं मिळवता येईल हे शिकले, तिच्याकडून सिनेमा नावाची गोष्ट शिकले. आमच्या घरामध्ये खूप असं कल्चर होतं की आम्ही अनेक जागतिक लेवलवरचे सिनेमे आणायचो आणि बघायचो. तर हे सगळं सुमित्रा मावशीने मला शिकवलं की तू बाबा, तुझा आता तू काम करायला लागली असतं, तुझा आदर्श कोण असला पाहिजे. मग फक्त भारतीय सिनेमा बघ असं नाही, भारतीय तर बघच, पण शिवाय परदेशातून काही चांगले सिनेमा, मग इटालियन फिल्म्स बघ, मग जॅपनीज फिल्म्स बघ, असं सगळं आणून बघ. मग इंग्रिड बर्गमन सारखी ऍक्ट्रेस असेल, मग
मग तिचं काम बघ आणि त्या दर्जाचं काम तुम्हाला करता आलं पाहिजे, असे सगळे संस्कार सुमित्रा मावशींनी खूप दिले. नुसतं एवढंच नाही तर मला फार हा महत्वाचा मुद्दा वाटतो आणि जो मी तिच्याकडून शिकले की नुसतं छान दिसणं हे कुठल्याही अभिनेत्रीचं काम नसतं. तर अभिनय म्हणजे काय, तर जे कॅरेक्टर तुम्हाला दिले त्या कॅरेक्टरला न्याय देणं. म्हणजे मग आता तुम्ही खेड्यातली व्यक्ती जर सादर करताय तर त्या खेड्यातल्या व्यक्तींनी छान छान लिपस्टिक लावायची, छान छान मेकअप करायचा, इस्त्रीच्या साड्या नेसून बसायचं, ह्याला काहीच अर्थ नाहीये. त्यामुळे तू ती खेड्यातली बाई दिसली पाहिजेस. मग तुला शेणाच्या गोऱ्या थापता आल्या पाहिजे, तुला तिथे भाकरी थापता आली पाहिजे, ही कामं करता आली पाहिजेत आणि ते ऍक्ट्रेसनी करायला पाहिजे, ते शिकलं पाहिजे. तर हे मी तिच्याकडून सगळ्या मोठ्या प्रमाणावर तिच्याकडून हे शिकत गेले. त्यामुळे छान दिसणं एवढंच नाही ऍक्टरचं काम, तर ऍक्टरचं काम हे आहे की त्या कॅरेक्टरला न्याय देणं. त्यानंतर तू म्हणतेस तसं खरंच अनेक चांगले दिग्दर्शक मला मिळाले. म्हणजे मराठीतले गजेंद्र आहिरे असेल, अगदी उमेश कुलकर्णी बरोबर छोटे छोटे फिल्म्स केल्या, सचिन कुंडलकर सारखा दिग्दर्शक असेल, नागराज मंजुळे सारखा दिग्दर्शक आहे, आणि त्यानंतर आता आदित्य सरपोतदार सारखा दिग्दर्शक आहे, त्याच्याबरोबर काम केलं. अशा अनेक चांगल्या लोकांनी मला घेतलं. त्यांनी तर घेतलंच, पण कुठेतरी मला असं वाटतं चॉईस नावाची गोष्ट पण असते. तर अनेक चित्रपट असे सुद्धा आले की ज्याच्यामध्ये फक्त नाच करायचा आहे आणि झाडामागे हिरोच्या मागे पळायचे, असे सिनेमे सुद्धा ऑफर झाले, पण ते नाही घेतले कारण माझा चॉईस नव्हता कधी तो की आपण हिरोच सगळं करणार आणि ऍक्टर्सनी फक्त छान दिसायचं मागे आणि फक्त नाच करायचं सिनेमामध्ये, असं चॉईस कधी शोभेची बाहुली व्हायची इच्छा नव्हती. त्यामुळे तसे सिनेमे नाकारत सुद्धा गेले. त्यामुळे आज बघताना असं वाटतं की चांगल्या दिग्दर्शकांबरोबर काम करत गेले, कारण ते अप्रोच पण झाले आणि कुठेतरी तो चॉईस पण होता. की मी आता 101 सिनेमांमध्ये खरं तर 50 सिनेमे नाकारले असतील आणि उरलेले सिनेमे मी केले असतील आणि आजही तशा पद्धतीने काम करते. दोन्ही प्रकारचे सिनेमे तू केलेले आहेत, म्हणजे कमर्शियल सुद्धा केलेले आहेत आणि प्रायोगिक ज्याला आपण म्हणतो असेही सिनेमे तू केलेले आहेत. तर ह्याविषयी तुझं काय मत आहे की चित्रपट असो किंवा नाटक असो, एक 2 भागांमध्ये त्याची विभागणी होते, प्रायोगिक आणि कमर्शियल, तर काय तू त्याच्याविषयी काय विचार करतेस? खरं म्हणजे आता तो डिफरन्स राहिला नाहीये. मधला एक मोठा काळ तो डिफरन्स होता 70s 80s मध्ये, की रिजनल सिनेमा हा वेगळा असायचा किंवा त्याला पॅरलल सिनेमा असं म्हणलं जायचं. आता आणि उरलेला जो असायचा तो कमर्शियल सिनेमा, ज्याच्यामध्ये मग मोठे मोठे स्टार्स आणि ऍक्टर्स असायचे. तर आता तो डिफरन्स कमी झालाय असं मला वाटतं. आता OTT सारखा प्लॅटफॉर्म आपल्याकडे आलेला आहे जिथे चांगला सेन्सिटिव्ह सिनेमा बनतो. त्यामुळे आता कमर्शियल सिनेमा आणि पॅरलल सिनेमा अशा टर्म्सही वापरल्या जात नाही. आता सेन्सिबल सिनेमा नावाची एक टर्म वापरली जाते. आपला ऑडियन्स मोठ्या प्रमाणावर सेन्सिबल झालाय असं मला वाटतं. म्हणजे तरुण पिढी तर आता खूप मला दिसताना असं दिसतं की तुम्ही काहीतरी चांगला विषय मांडा, तुम्ही चांगलं टेक्निकल त्याला सपोर्ट द्या, म्हणजे टेक्निशियन्स चांगले, कॅमेरा वर्क चांगलं, असं सगळं असलं तरच तरुण पिढीला तो सिनेमा आवडतोय. आणि म्हणून सेन्सिबल सिनेमा नावाची आता गोष्ट एक तयार झालेली आहे जी OTTs वर जास्त प्रमाणामध्ये असते आणि तशा पद्धतीचा सिनेमा करावा असं मला वाटतं. तो माझा आवड आहे आता. म्हणजे असे कुठले तरी विषय की जे लोकांना विचार करायला भाग पाडतील. म्हणजे पिक्चर संपला आणि विषय संपला असं होता का? असं आता होत नाही. किंवा नुसतेच तुम्ही काहीतरी कॉमेडी करताय आणि मग नुसतीच नाचगाणी चालली आहेत, त्याच्यात कथासूत्र काही नाही आहे, अशा ना आजकाल फारसं उचललं जात नाही. आता लोकांना चांगले विषय लागतात सरळ सरळ. आणि याच तुझ्या सगळ्या बोलण्यावर कळलं की तू किती निवडक आहेस आणि चित्रपटांच्या बाबतीत किती विषयाला धरून आहेस, गंभीर विषय असो किंवा वेगळ्या पद्धतीचेही विषय असो. तर ह्या सगळ्या विषयांचा तू अभ्यास कसा करतेस? म्हणजे एखादा रोल आल्यावर सुद्धा कसा अभ्यास करते आणि रोल नसताना सुद्धा काय अभ्यास चालू असतो तुझा? खरं म्हणजे मला असं वाटतं की शिक्षण आपलं कायमच चालू असतं, म्हणजे रोज चालू असतं. आज अगदी इथे तुमच्या बरोबर मुलाखतीला येते तेव्हा सुद्धा मी अनेक अनुभवाच्या गोष्टी माझ्या गाठीशी बांधत असते आणि त्याच्यातून शिक्षण चालू असतं. तसं कुठल्याही अभिनेत्याला समाजामध्ये ज्या गोष्टी दिसतात त्याच्यातून रोजचं त्याचं ग्रहण त्याला करावं लागतं आणि त्याच्यातून त्याचं शिक्षण होत असतं. म्हणजे आजूबाजूचे सगळे छोटे 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 कॅरेक्टर्स, खरी माणसं ही तुम्हाला इतकी उदाहरणं देत असतात की उद्या पुढच्या फिल्ममध्ये जर आपल्याला काही करायचं तर हे आज जे पाहिलेलं कॅरेक्टर आहे ना ते कधीतरी वापरूया, हे इंटरेस्टिंग कॅरेक्टर आहे, इंटरेस्टिंग माणूस आहे, ते कधीतरी कुठेतरी वापरलं जातं जे मेमरीमध्ये राहिलेलं असतं. असं ते शिक्षण कायम चालू असतं. त्यानंतर मी म्हणते तसं उत्तम सिनेमा बघणं हे फार गरजेचं आहे सिनेमा क्षेत्रातल्या लोकांना आणि ते मी कायम करत आले. म्हणजे कुठलाही नवीन सिनेमा असेल, मग ती बाबा बाहेरची फिल्म असेल, कुठलाही वर्ल्ड सिनेमा असेल, ते सिनेमे आवर्जून मिळवणं, ते सिनेमे बघणं. आणि आता तर ती गोष्ट सहज शक्य झाली आहे की OTT माध्यमातून आपण आजकाल चांगले सिनेमे बघू शकतो.
तर त्यामुळे तसे सिनेमे बघणं ही गोष्ट आपण करायला पाहिजे. तसंच मला असं वाटतं की वाचन नावाच्या गोष्टींनी स्वतःला खूप ग्रूम करतात एक अभिनेता अभिनेत्री म्हणून. मग ते अगदी रोजचा पेपर असेल, पेपरामध्ये अनेक बातम्या असतात, अनेक वेगवेगळ्या माणसांच्या कथा आलेल्या असतात, त्याच्यातून तुम्ही भावनांचे खेळ शिकता, त्याच्यातून तुम्ही पर्सनॅलिटीज अनेक ऑब्झर्व करता, त्याच्यातून ग्रूमिंग चालू असतं. आणि अर्थातच सिनेमा जेव्हा येतो, एखादी फिल्म तुम्हाला जेव्हा ऑफर झालेली असते, एखादं स्क्रिप्ट तुमच्याकडे जेव्हा येतं, तेव्हा त्या स्क्रिप्टवर काम करणं नावाची एक वेगळी गोष्ट असते. मग ते कॅरेक्टर कसं आहे, त्या कॅरेक्टर बरोबर बाकीचे कॅरेक्टर्स काय आहेत, ते कुठल्या बॅकग्राऊंड मधलं कॅरेक्टर आहे, खेड्यातली आहे, शहरातली आहे, तिची बॅकग्राऊंड स्टोरी काय आहे, जे दिसतं त्याच्याही मागे काय आहे, हा सगळा अभ्यास तर प्रत्येक नट मला वाटतं करतच असेल. आणि तो योगाने आलेला संपूर्ण अभ्यास, असा तो संपूर्ण प्रवास असतो अभ्यासाचा, चालूच असतो. तुझी सख्खी बहीण रेणुका दफ्तरदार सुद्धा या क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत, प्रेक्षकांना माहिती असेल. तर तू जसं म्हणालीस तसं सुमित्रा मावशींशी तर तुझी चर्चा व्हायची, विचारांची देवाणघेवाण व्हायची, खूप काही शिकायला मिळालं त्यांच्याकडून तुला. तर तसंच आता ताई या क्षेत्रामध्ये आहे, तर याविषयी काही चर्चा होते, विचारांची देवाणघेवाण ताईबरोबर होते? खरं म्हणजे घरात चर्चा होतात त्या होतातच. मग त्याच्यामध्ये फक्त ताई असं नाही, पण माझा भाऊ इन्व्हॉल्ड असतो, माझा नवरा इन्व्हॉल्ड असतो, तो स्वतः फिल्म मेकर आहे, डॉक्युमेंटरी मेकर आहे, त्यामुळे तो इन्व्हॉल्ड असतो. त्यामुळे आमच्या घरात मोठमोठे वाद होत असतात, भांडणं होत असतात. कुठलाही सिनेमा बघितला तरी की एखाद्याला तो आवडलेला असतो आणि एखाद्याला तो आवडलेला नसतो, मग वाद भांडणं असं सगळं होतं. ताईच्या बाबतीत मात्र ते गंमतशीर नातं आहे माझं आणि ताईचं. आमच्याकडे बडबड करण्याचं सगळं काम माझं आणि ऐकण्याचं सगळं काम ताईचं, असं आम्ही दोघी कॉम्बिनेशन आहोत. त्यामुळे मी खूप बोलते आणि ताई खूप ऐकते, अशी ती पर्सनॅलिटी आहे. त्यामुळे वाद किंवा चर्चा या ताईशी होतात. म्हणजे काय, ताई एखादं वाक्य बोलते आणि मग त्याच्यावर माझीच लांबड लागलेली असते आणि मग ती शांत बसून ऐकत असते, अशी माझी ताईशी चर्चा असते. शास्त्र असतं ते, शास्त्र असतं अगदीच. भरतनाट्यम नृत्य तू शिकलीस, त्याच्यामध्ये तू MA केलंस आणि कुठेतरी दोलायमान परिस्थिती होती की नक्की काय करायचं. आणि याच दरम्यान तू 10वी सारखा जो बहुचर्चित चित्रपट होता त्याच्यामध्ये नृत्य दिग्दर्शन केलं आणि राज्यस्तरीय पुरस्कारही तुला त्यासाठी मिळाला. तर त्याबद्दल काय सांगशील? ते सुद्धा खरं म्हणजे असं काही प्लॅन नव्हतं. मला 10वी हा सिनेमा जेव्हा सुरू झाला तेव्हा त्याच्यामध्ये नाच असणार होते आणि कोरिओग्राफरचा विचार चालला होता की कोण कोरिओग्राफर करेल त्याची. तर तेव्हा मी MA करत होते डान्समध्ये त्या काळामध्ये आणि मग मला सुमित्रा मावशी म्हणली की बसवतेस का तू नाच? मी म्हणलं अगं असं सिनेमात नाच बसवणं नावाची गोष्ट कधी केलेली नाहीये. ते म्हणले त्यात काय अवघड आहे, आम्ही आहोत सगळे तुझ्या मदतीला, तू नाच बसव. आणि सुरुवात केली आणि मग ते बसले नाच आणि खरंच म्हणजे आश्चर्यच वाटतं की ते त्याला नंतर पुरस्कारही मिळाला त्या कोरिओग्राफीला. पण तो एक वेगळा आणि संपूर्ण छान अनुभव होता. पण ते शक्य झालं याचं कारण संपूर्ण 10वी ची टीम, अगदी कॅमेरामन संजय मेमाणे कॅमेरामन होता, त्याच्या सपोर्टनी, असिस्टंट डिरेक्टर असेल सुमित्रा मावशी असेल, ह्यांच्या सगळ्या सपोर्टनी किंवा त्यातली सगळी 10वीतली जी मुलं दाखवलीत त्या मुलांच्या सपोर्टनी ते सगळं शक्य झालं. पण 1-2 महिने जवळजवळ आम्ही रोज प्रॅक्टिस करायचो. त्यानंतर त्या मुलांच्या पर्सनॅलिटीज नुसार मी त्यांना नाचायला लावायची की पहिले तुम्हाला काय वाटतं ते नाचा, मग आपण त्यातले सिलेक्ट करून त्या स्टेप्स चूज करू, अशी ती संपूर्ण कोरिओग्राफी झाली. पण त्या प्रोसेसमध्ये असं वाटलं होतं की एवढं त्याला यश मिळेल की आपल्याला पुरस्कारच मिळेल? अजिबात बेस्ट कोरिओग्राफरचा अजिबातच नाही. ते अगदी कॅज्युअली सगळं चाललं होतं आणि नाच ही प्रिय गोष्ट, त्यामुळे मनापासून जीव होतायचं एवढी एक गोष्ट माहिती होती. त्यामुळे मनापासून 2-3 तास प्रॅक्टिस करायचो आम्ही सगळे जण मिळून, मजा करायचो आणि ते तयार झाले आणि बाबा झालं त्याचं झालं कौतुक झालं. पण त्याच्यानंतर असं कधी वाटलं नाही का की आपण नृत्य दिग्दर्शनात उतरायला हरकत नाही? असं नंतर खरं तर नाही वाटलं, कारण मी म्हणलं तसं अभिनय क्षेत्राने माझ्यावर फार प्रेम केलं आणि नंतर मी टेलिव्हिजन केलं काही काळ. टेलिव्हिजन मध्ये इतकी बिझी झाले की मला नृत्याकडे बघायलाच वेळ मिळाला, प्रॅक्टिसला सुद्धा वेळ मिळत नव्हता, असं सगळं झालं. मग अभिनयाकडे थोडी जास्तच वळली गेली असं झालं. आपण अशाच गप्पा चालू ठेवूया, पण तत्पूर्वी घेऊया कार्यक्रमामध्ये क्षणभराची विश्रांती. सखी सह्याद्रीमध्ये ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. देविका, चित्रपटांविषयी तर आम्ही तुझ्याकडून कहाण्या ऐकतोच आहे, अनुभव ऐकतोच आहे, पण त्याच्याचबरोबर तू शॉर्ट फिल्म्स केलेल्या आहेत, अनेक नाटकंही केलेली आहेत. तर नाटकांविषयी थोडंसं जाणून घ्यायचं आहे की कुठल्या प्रकारचे नाटक तू केलेले आहेत? खरं म्हणजे सिनेमा ही माझी सुरुवात आणि सिनेमा हे माझं प्रेम, वेड्यासारखं मला सिनेमावर माझं प्रेम आहे. पण
प्रत्येक कलाकाराला अनेक क्षेत्रांमध्ये, अनेक गोष्टींमध्ये, अनेक माध्यमात हात घालावासाच वाटतो. तसं मला नाटक करायची हौस होती, भयंकर हौस होती. आणि लकीली पुण्याचाच दिग्दर्शक मोहित टाकळकर यांनी मला त्याच्या पहिल्या नाटकासाठी विचारलं, जे प्रायोगिक नाटक होतं. बेड के नीचे रहने वाली नावाचं आमचं एक नाटक होतं, हिंदीमध्ये होतं ते. आणि त्या नाटकासाठी त्यांनी मला विचारलं. त्याच्या महिना दीड महिना आम्ही रिहर्सल्स केल्या. तर तिथून नाटकाची सुरुवात झाली. त्यानंतर मी जे दुसरं नाटक केलं ते मोहित बरोबरच केलं, बंदिश नावाचं आमचं नाटक. तर नाटकाने मला एक वेगळा अभिनय क्षेत्रातला अनुभव संपूर्ण दिला असं मला वाटतं. कारण सिनेमातलं काम आणि स्टेजवरचं काम यात थोडासा फरक आहे. जितकं मला सिनेमामध्ये आता आवाज नावाची गोष्ट वापरणं ही त्या मनाने तुम्ही सबड्यूड आणि त्या मनाने तुम्ही असा मोठा टिपेचा आवाज लावणं वगैरे काही करावं लागत नाही. जे मला थिएटरमध्ये शिकायला मिळालं म्हणजे समोर हजारोंचं ऑडियन्स आणि अनेक ठिकाणी तर आम्ही असे प्रयोग करायचो की जिथे माईक्स पण नसायचे. मग त्या एवढ्या मोठ्या ऑडियन्स पर्यंत तुमचा आवाज पोहोचणार कसा, तुमचा अभिनय पोहोचणार कसा. कॅमेरामध्ये अगदी छोटे छोटे डोळ्यातले भाव पण टिपता येतात, पण हजार रोजच्या मागे बसलेला ऑडियन्स हा छोटे डोळ्यातले भाव तुमच्या टिपू नाही शकत, त्याला त्याच्यापर्यंत पोहोचत नाही. तर या काही गोष्टी मला नाटकाने दिल्या, या गोष्टी मला नाटकाने शिकवल्या. आवाज लावायला मला नाटकाने शिकवलं. मला अभिनयाच्या सुद्धा वेगवेगळ्या पैलू आणता आल्या पाहिजेत प्रेक्षकांसमोर. मग तुला समोर इथे कॅमेरा असताना तुझा अभिनय बदलेल आणि तुझा जेव्हा 500चा ऑडियन्स असेल तेव्हा तुझ्या अभिनयाची शैली बदलेल, हे नाटकाने मला शिकवलं. आणि ह्याचं मोठ्या प्रमाणावर क्रेडिट मी मोहित टाकळकरला देते, ज्याच्याकडून मी खूप मोठ्या प्रमाणावर अभिनय शिकत गेले. त्यामुळे तो एक वेगळा आणि छान अनुभव. आणि मग या सगळ्या माध्यमांमध्ये काम केल्यावर सगळ्यात भावलेलं माध्यम म्हणजे अर्थातच सिनेमा. सिनेमा सिनेमा हा अगदी क्लोज टू माय हार्ट असं मला वाटतं. देविका, तुझे इतके आम्ही रोल्स बघितलेले आहेत. काही शहरातलं कॅरेक्टर तू केलेलं आहेस, तर खेड्यापाड्यामध्ये सुद्धा तुमचं शूटिंग झालेलं. तर नाळचाच विषय निघाला तर नक्कीच ते खेड्यामध्येच झालेलं असणार आहे शूटिंग. आणि कधी रात्रीचे सीन्स असतात, कधी सकाळचे असतात, पहाटेचे असतात. तर अर्थातच फिटनेस या ठिकाणी सांभाळणं खूप महत्त्वाचं असतं. म्हणजे अनियमित खाण्यापिण्याच्या वेळा, अनियमित झोपण्याच्या वेळा. तर आणि तरी तुम्हाला फ्रेश दिसायचंय, तर एका अभिनेत्रीसाठी हे सगळं किती महत्त्वाचं असतं आणि तू ते कसं सांभाळतेस? खूप महत्त्वाचं असतं. कारण अगदी एक रात्र जरी जागरण केलं तरी दुसऱ्या दिवशी तुम्हाला डार्क सर्कल्स दिसायला लागतात. मग दिग्दर्शक म्हणतो नाही नाही आज चेहरा फ्रेश नाही दिसत आहे, कॅमेरामॅन म्हणतो नाही नाही कसा दिसतोय चेहरा, आणि मग तुम्हाला ते सगळं सांभाळावंच लागतं अर्थातच. पण मला असं वाटतं की तुमचं पॅशन तुम्हाला ठरवावं लागतं. म्हणजे आता अनेक पदार्थ खाता येत नाहीत, खूप गोड रोज खाऊ शकत नाही. अगदी माझा एरवी सुद्धा बिनसाखरेचा चहा असतो. मी अनेक गोड पदार्थ कॉम्प्रोमाइज केलेले कायमचे की मी हे नाही खाऊ शकत, खाल्लं तर एवढंच खाऊ शकते, किंवा अनेक तेलकट तुपकट गोष्टी या नाही खात. ह्याचं कारण पॅशन तुमचं काय आहे तुम्हाला ठरवावं लागतं. तर खाणं का अभिनय, तर अभिनय असं पॅशन आहे. पण खाणं पिणं, वेळा झोपण्याच्या ह्या सगळ्या बॅलन्स कराव्या लागतात. घर तुम्हाला बॅलन्स करावं लागतं. म्हणजे माझी मुलगी आहे लहान, त्यामुळं आणि मला वेळ द्यायला तिला आवडतो, घरात वेळ द्यायला मला आवडतो, मला सणावारांना घरात असायला आवडतं. त्यामुळे ते सगळं सुद्धा बॅलन्स करावं लागतं. तर त्या सगळ्याची एक टफ ती सगळी तारेवरची कसरत चालू असते, व्यायाम चालू ठेवावा लागतो, या सगळ्या गोष्टी कराव्याच लागतात. हेच मला पुढचा प्रश्न माझा हाच आहे की एका स्त्रीला घर सांभाळून जेव्हा ती बाहेरही जाते, बाहेर काम करते, बरं 9 ते 6 असाही तुझा जॉब नाहीये, तुझ्या वेळा सुद्धा वेगवेगळ्या असतात. तर हे सगळं सांभाळताना म्हणजे कुटुंब आणि आपलं करिअर सांभाळताना तुझ्या घरच्यांचा त्याला सगळ्याला कसा पाठिंबा मिळतो, कसं सहकार्य मिळतं? खरं सांगायचं तर घरच्यांच्या पाठिंब्याशिवाय हे शक्यच नाही कुठल्याही स्त्रीला. अजूनही आपल्याकडे पुरुषप्रधान संस्कृतीच आहे आणि त्यामुळे कुठल्याही बाईने घराच्या बाहेर पडणं ही सोपी गोष्ट नाही आहे. पण मला असं वाटतं की मी फार नशीबवान आहे त्याच्या बाबतीत, कारण माझे आई वडील एक तर माझ्या पाठीशी कायम उभे असतात. त्यामुळे कुठलंही प्रोजेक्ट आलं तरी मला घरात एकमुखाने नवरा असेल, आई वडील असेल, अगदी माझी मुलगी असेल, जा तू आम्ही सगळं मॅनेज करतो असं सांगणारे, संपूर्ण पाठीशी उभं असणारे एक माझं टीम आहे, माझी टीम आहे. इव्हन माझा पार्टनर म्हणजे माझा नवरा हा या क्षेत्रातला आहे, तो स्वतः दिग्दर्शक आहे, तो डॉक्युमेंटरीज बनवतो, त्यामुळे त्याला हे फील्ड चांगलं कळतं. त्यामुळे असं कधी होत नाही त्याच्याकडनं सुद्धा की आता तू म्हणलीस तसं 9 ते 6 नोकरी नाही. आम्ही बऱ्याचदा जातो ते आमच्या 12-12 तासाचे शिफ्ट असतात, त्या 12च्या कधी 13-14 तास सुद्धा होतात. सकाळी
सकाळी 6 वाजता तुम्ही बाहेर पडता ते अनेकदा रात्री 12 वाजता घरी येता. तर हे समजून घेणारा माणूस पाहिजे. किंवा माझी बऱ्याचदा बाहेरच्या गावांमध्ये शूटिंग असतात फिल्म्स असल्यामुळे, जिथे लोकेशन आहे तिथे जायचं. मग तिथे महिना जवळजवळ मी घराच्या बाहेर असते. मग महिनाभर बाहेर आहे, मग तेव्हा घरचं सगळं मॅनेज करणं. किंवा एक विश्वास नावाची गोष्ट आहे की तिथे काम ती करते आहे, तिच्यावर विश्वास ठेवणं की तिचं काम चालू आहे. अशा सगळ्या गोष्टींसाठी कुटुंब फार महत्वाचं आहे. आणि थँक्स टू माय फॅमिली की ते माझ्या पाठीशी आहेत आणि म्हणूनच तू एवढं चांगल्या पद्धतीने काम करू शकते. अगदी अगदी अगदी. म्हणजे माझी छोटी 10 वर्षाची मुलगी सुद्धा मला अनेकदा सांगते की नाही मी नाही रडणार, तू जा शूटिंगला. कारण ती नंतर मी तिला सांगते की तुला बघायला आवडतं की नाही माझं काम, नाळसारखा सिनेमा आवडतो ना. ती म्हणते हो मला बघायचं आणि तू जा शूटिंगला. तर तिथून संपूर्ण सपोर्ट असावाच लागतो, त्याशिवाय शक्यच नाही. देवाणघेवाण करताना अभिनयाची खूप काहीतरी किस्से घडत असतील, कहाण्या घडत असतील, मजेदार किस्से असतील, काही दुःखद किस्से असतील, तर ते आम्हाला ऐकायला आवडतील. काहीतरी लक्षात राहिलेले असे किस्से आहेतच. अर्थात मी मगाशी म्हणलं तसं नितळचा तो एक अगदी लक्षात राहिलेला किस्सा आहे की मुली येऊन मला सांगायचे की तुम्ही इन्स्पिरेशन आहात आणि डोळ्यात पाणी आणून अगदी सांगायचं. तर असे खूप भावनिक हे खूप समोरासमोर येतात असे किस्से. पण नाळच्या वेळेचा एक गंमतशीर किस्सा होता. नाळमध्ये मला म्हशीचं दूध काढायचं होतं आणि तशी मी शहरातली पुणेरी इंग्लिश मीडियममध्ये वगैरे शिकलेली मुलगी, त्यामुळे खेड्याचा फार अनुभव नाही. अगदी म्हैस बीस तर फारच दूरची गोष्ट, दूध काढणं ही तर आणखीन अवघड गोष्ट. तर मला आमचा दिग्दर्शक जो आहे सुधाकर रेड्डी, त्यांनी सांगितलं होतं की तुला ते खरं करायचंय, असं काय आपण चीटबीट करणार नाही की वेगळीच बाई आणली हात दाखवले वगैरे, असं काही नाही. तुला दूध काढायचंय म्हशीचं. मी म्हटलं ठीक आहे मी प्रॅक्टिस करते. आणि इथे सिंहगड रोडवरती एक गोठा आहे, तिथे महिनाभर शूटिंगच्या आधी जाऊन रोज प्रॅक्टिस करायची. रोज संध्याकाळी तिथे जायचं आणि दूध काढायची प्रॅक्टिस करायची. पण ते बऱ्यापैकी जमायला लागलं होतं, कारण तिथे ती एक म्हैस होती जिचं रोज दूध संध्याकाळी काढायला मी जायचे आणि ते जमलं तिथे. आणि म्हणलं ठीक आहे आता आपल्याला येईल, तेवढं शॉर्ट पुरतं तरी नक्की येईल आपल्याला. आणि सेटवरती आम्ही शूटिंगला वगैरे तिथे गेलो त्या खेड्यामध्ये. भंडाराच्या पुढे ते एक छोटंसं गाव होतं, तिथे शूट करत होतो. आणि मग तिथे त्यांनी एक म्हैस आणली. माझं म्हणलं आज तो शॉट, ती म्हैस वेगळी, ती हात सुद्धा तिथे लावू देईना. मी म्हणलं आता काय करायचं सुद्धा का. म्हणलं मला नाही माहिती, आता ते शॉट तर तुझा मिळायला पाहिजे. मी म्हणलं अरे एवढी प्रॅक्टिस केली त्याचा एक तर काही उपयोग नाही. मग शेवटी ती म्हैस तिथे आणली. कसं बसं ते केलं, 4-5 तिच्या लाथा वगैरे खाल्ल्या त्या म्हशीच्या. अनेकदा तिने लाथ मारली की बाजूला व्हायचं, मग परत जायचं आणि पुन्हा ते दूध काढायचं. असं कसा बसा तो शॉट घेतला आणि तो सीन झाला. प्रत्येक काम केल्यावर आपल्याला चांगली पोचपावती मिळाली तर आपल्याला खूप आनंद वाटतो, उत्साह वाटतो आणि पुढचं चांगलं काम करण्याची प्रेरणाही मिळते. तर त्याच्यात अवॉर्ड्स हे असतातच, तुला अनेक अवॉर्ड्सही मिळालेले आहेत. पण अवॉर्ड्स असो किंवा शब्दांनी असो किंवा कृतीतून असो, अशी काहीतरी चांगली पोचपावती जी कायम तुझ्या स्मरणात राहील? खरं म्हणजे प्रत्येक अवॉर्ड तू म्हणतेस तसं ही पोचपावतीच असते. आणि एरवी खरं म्हणजे मी अवॉर्ड्सना फार महत्त्व देणाऱ्यांपैकी नाही आहे, कारण आपल्याला कुठेतरी आपली ग्रोथ माहिती असते. म्हणजे जरी एखाद्या सिनेमाला अवॉर्ड मिळालं, अगदी उत्तम अभिनेत्रीचं अवॉर्ड मिळालं, तरी कुठेतरी असं वाटत असतं की अरे अवॉर्ड मिळालं पण मला माहिती आहे की आय हॅव नॉट गिव्हन माय बेस्ट आणि आणखीन मी चांगलं करू शकले असते. त्यामुळे मला कायम असंच वाटत आलं आहे की तुम्ही स्वतःला अवॉर्ड देणं ही जास्त महत्त्वाची गोष्ट. मग माझी ग्रोथ सुद्धा मला माहिती असते. म्हणजे एखाद्या सिनेमात मी वाईट काम केल्यानंतर पुढच्या सिनेमात मी जेव्हा चांगलं करते तेव्हा मी स्वतःला कौतुक पण देत असते की अगं तुला जे जमत नव्हतं ते यावेळेला तू करून दाखवलं. मग भले ते प्रेक्षकांच्या लक्षात नाही येणार, भले त्या फिल्मसाठी मला अवॉर्ड नाही मिळणार, पण मला हे माहिती असतं की मी काही प्रमाणामध्ये पुढे येऊन मला जे जमत नव्हतं ते आता या सिनेमामध्ये करू शकते. तर ती मला सगळ्यात मोठी खरं तर पोचपावती वाटते माझ्या ग्रोथची, मी स्वतः जजमेंट करणं. पण अर्थातच अनेक चांगल्या कलाकारांबरोबर कामं केली आहेत. आणि माझं खरं तर गौरी आत्तापर्यंत मला असं वाटायचं की मी काही अशी पॉप्युलर स्टार ॲक्ट्रेस नाही की जिथे रस्त्यावर बाहेर पडले तर खूप गर्दी जमा होईल, अशी ॲक्ट्रेस मी नाही. सिनेमे खूप केले आत्तापर्यंत, पण मोजके लोक मला ओळखतात ज्यांनी वेगळ्या पद्धतीच्या फिल्म्स पाहिलेत, ते लोक मला ओळखतात आणि ती माझी ओळख झाली आत्तापर्यंत. पण मध्ये एका दिग्दर्शकाचा मला फोन आला होता आणि त्यांनी मला सांगितलं की करशील का माझ्या सिनेमात काम. तर मी म्हणलं की करीन, पण म्हणलं मला स्क्रिप्ट आधी पाठवा, मी वाचेन आणि मग ठरवीन वगैरे. तर ते मला म्हणाले की नाही हो मॅडम, काय झालंय, देविका दफ्तरदार फिल्ममध्ये असली की लोकांना वाटतं सिनेमा चांगला असेल, त्याचा विषय चांगला असेल. तर ही माझ्यासाठी खूप मोठी पोचपावती होती की असं नाही की नाही मग ते एक फिल्म आहे ती स्क्रिप्ट काय का असेल ना, पण मी पैसे इतके दिन तुम्ही करा, असं मी कधीच केलं नाही. पैसे ही कधीच प्रायोरिटी नव्हती, चांगला विषय ही प्रायोरिटी होती. आणि त्याची पोचपावती आज मला मिळते की जिथे लोक म्हणतात की ज्या अर्थी देविका सिनेमात आहे त्या अर्थी त्या सिनेमाचा विषय चांगला असेल
ही मोठी पोचपावती मला वाटते. क्या बात आहे. देविका, अशाच गप्पा आपण चालू ठेवूया, पण तत्पूर्वी कार्यक्रमामध्ये घेऊया क्षणभराची विश्रांती. ब्रेक नंतर सखी सह्याद्रीमध्ये पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. देविका, तू म्हणालीस की सगळं कुटुंबच या क्षेत्रामध्ये आहे, कार्यरत आहे, पहिल्यापासून फिल्म्स आणि हे सगळं त्यांनी जवळून अनुभवलेलं आहे. तर प्रत्येक रोल केल्यावर घरी चर्चा होते, त्याच्यावर क्रिटिसिझम होतं, चांगलं वाईट अशी चर्चा होते का? खूप होतं. माझे सगळ्यात पहिले क्रिटिक हे घरातच आहेत माझ्या. म्हणजे पहिल्यांदा मी वाईट काम केलं हे मी कुठे ऐकते तर घरात ऐकते, किंवा कशी दिसतेस त्या फिल्ममध्ये आणि कसा मेकअप आहे तुझा, जरा लक्षच देत नाहीस तू वगैरे, असं सगळं मी पहिले घरात ऐकते. मग बाहेरच्यांकडनं कौतुक थोडंसं कानावर पडतं, पण ते खूप महत्वाचं आहे असं मला वाटतं. म्हणजे इतकं डायरेक्टली तोंडावर येऊन ब्लंटली तू चांगली नाहीस अशी म्हणणारी माणसं असावीत आपल्या आजूबाजूला. आणि माझा नवरा, माझी आई, अगदी सुमित्रा मावशी सुद्धा प्रत्येक वेळेला तोंडावर स्पष्टपणे क्रिटिसाइज करायची. मला सुमित्रा मावशीचं त्या बाबतीत अगदी स्पेसिफिकली सांगायला आवडेल की मी बाहेरचे जे सिनेमे केले त्या सगळ्या सिनेमांमध्ये मेकअप करून काम केलेलं आहे. म्हणजे असे खूप कमी दिग्दर्शक आहेत की जे विदाऊट मेकअप कम्प्लिटली काम करायला लावतात, आणि सुमित्रा मावशी वॉज वन ऑफ देम. तिने कधीही तिच्या कुठल्याही फिल्ममध्ये मेकअप आम्हाला करायला लावला नाही, कारण तिचं कायम असं म्हणणं होतं की अगदी छोटे छोटे डाग सुद्धा चेहऱ्यावर असतील तर ते सुद्धा तुमच्या पर्सनॅलिटी विषयी बोलतात, छोटे छोटे रेषा असतील ते सुद्धा पर्सनॅलिटी विषयी बोलतात, आणि मेकअप जर तुम्ही केलात तर तुमच्या चेहऱ्यावरचे ते जे काही अनुभवाच्या रेषा आलेल्या असतात ते कुठेतरी लपल्या जातात, आणि त्यामुळे मला चेहऱ्यावर जसा चेहरा आहे तसा तो चेहरा लागतो सिनेमाला. आणि ही फार महत्वाची आणि फार मला आवडलेली गोष्ट आहे तिच्याकडून. त्यामुळे तिच्या सिनेमात मेकअप नसायचा. पण बाहेर काम करायला गेले की प्रत्येक दिग्दर्शकाला ते आवडेल असं नाही, प्रत्येक दिग्दर्शकाचा चॉईस वेगळा असतो. तो कुठे ना कुठे छोटासा मेकअप, काही ठिकाणी थोडा ब्राईट, काही ठिकाणी थोडा बोल्ड मेकअप असा असायचा. आणि मग ती फिल्म पाहिली की प्रत्येक वेळेला घरी गेला आणि सुमित्रा मावशीला विचारलं की कशी वाटली ग तुला फिल्म, तर पहिल्यांदा मी वाक्य ऐकायची, तो मेकअप कशाला केलास, तो मेकअप आधीपासून येत जा. तर ही तिची खासियत होती की शी नेव्हर लाईक्ड मेकअप, आणि हे तिच्याकडून मी शिकले की मेकअप या गोष्टीला फार महत्व न देणं, हे एक पहिलं क्रिटिसिझम कायम ऐकलंय. आणि कामाबद्दल तर अर्थातच, म्हणजे माझी बहीण असेल, भाऊ असेल, ह्या लोकांना मी अनेकदा असं घरी येऊन सांगते त्यांना की तुम्हाला काय कौतुकच नाही, तुम्हाला घर की मुर्गी दाल बराबर आहे. कारण अनेक माझे सिनेमे आलेले बघितले पण जात नाहीत घरात, सारखं सारखं काय आम्ही तुझे सिनेमे बघू असं होतं. ह्याच्यामध्ये अपवाद एकच, ती म्हणजे माझी आई. माझी आई ही ताईची माझी वेड्यासारखी फॅन, कारण आईला एक कौतुक असतं आपल्या मुलांचं, त्यामुळे आई आमचे सिनेमे 10 वेळा काढून काढून बघते. तेवढं एकच अपवाद, पण बाकी सगळे घरात पहिल्यांदा किती तू वाईट काम केलंस हेच सांगतात घरामध्ये. सुमित्रा मावशी जेव्हा गेल्या तेव्हा काय, म्हणजे ती पोकळी कशी भरून काढली? खरं तर ती पोकळी भरून निघालेलीच नाही, आणि फक्त माझी नाही, अनेक कलाकारांची, सिनेमा क्षेत्राची अख्ख्या ती पोकळी भरून निघालेलीच नाहीये. कारण सिनेमा तिने जे बनवला, जो तिने सिनेमा बनवला तो फार युनिक होता. आता अशा सामाजिक विषयांवरती इतकं चांगलं, शिवाय एंटरटेनिंग देणारी दिग्दर्शकच कमी आहेत, किंवा स्त्रीवादी दिग्दर्शिका पण म्हणू शकतो. हो, स्त्रीवादी, तेच मी म्हणणार होते की स्त्री भूमिका तिने इतक्या सुंदर रंगवल्या. अशा स्त्री भूमिका नाही इतक्या सर्रास आपल्याला सिनेमामध्ये बघायला मिळत. त्यामुळे अर्थातच ती पोकळी सगळ्यांसाठी, आमच्यासाठी कधीही न भरून निघणारी पोकळी आहे. आणि नुसतंच तेवढं नाही, तिचा स्पष्ट वक्तेपणा, म्हणजे मी असेन घरातली कलाकार म्हणून, पण कुठलाही बाहेरचा कलाकार असेल, अगदी मोठे कलाकार असेल, किशोर कदमनी तिच्याबरोबर बऱ्याचदा काम केलं, उत्तरा बावकर असतील, ज्योती सुभाष असेल, अमृता सुभाष असेल, हे सगळेजण सिनेमा झाल्यानंतर काही सांगायचं असेल, काही शेअर करायचं असेल तर तिच्याकडे यायचे आणि तिला म्हणायचे तुला कसं वाटलं ते सांग, आम्हाला ऐकायचं तुझं मत काय. आणि मोकळेपणाने परखड व्यक्त व्हायची ती, कायम तिचं मत परखडपणे व्यक्त करायची. त्यामुळे तसं माणूसच आता राहिलं नाही असं कुठेतरी नक्कीच वाटतं, आणि त्यामुळे तिची जागा कधी भरून निघणारच नाही. म्हणजे तुमच्याकडेच नाही पण मला वाटतं सिनेसृष्टीतच अगदीच मोठी पोकळी निर्माण झालेली असं म्हणायला हरकत नाही. मग सुमित्रा भावे म्हणजे मावशीच्याच पावलावर पाऊल ठेवत डिरेक्शन मध्ये उतरण्याचा कधी विचार केलास? बापरे, ती खूप मोठी जबाबदारी आहे. इच्छा आहे, पण माहिती नाही, मला आता सुरुवात तशी काही नाही, पण काहीतरी स्वतःच क्रिएट करायला आवडेलच अर्थात इन फ्युचर. याच्या पुढेच फ्युचरचाच विचार करता करता बोलतीये की काय पुढचे प्रोजेक्ट्स काय ठरलेले आहेत, काय आगाऊ पिक्चर्स येत आहेत? आता 2 वेब सिरीज माझ्या येतात, OTT प्लॅटफॉर्मवरच त्या येत आहेत, आणि
वेगळ्या आणि चांगल्या विषयावरच्या त्या आहेत. एक क्राईम विषय आहे, एक ग्रामीण भागातली सरपंच असा तो विषय आहे. तर दोन्हीमध्ये लीड काम केलं आहे. एक फिल्म माझी येते आहे, ती सुद्धा वेगळ्या विषयावरची आहे. म्हणजे सावळा रंग आणि सावळ्या रंगामध्ये मुळे मुलींची लग्न कशी होत नाहीत आणि खेडेगावांमध्ये एखादी मुलगी सावळी असणं हा तिच्यासाठी किती मोठा प्रॉब्लेम असू शकतो, अशा विषयावरची ती एक चांगली फिल्म येते आहे. आता पुढे काही 3-4 फिल्म्स मी करते आहे, त्या थोड्या वेगळ्या धाटणीच्या फिल्म्स आहेत. म्हणजे आतापर्यंत जे केलेले नाही अशा थोड्या अनरिअलिस्टिक आहेत. एक हॉरर फिल्म करते आहे, थोडं आदिवासी भागातली अशी फिल्म आहे. अशा काही वेगळ्या फिल्म्स पण तुम्हाला येत्या काळात बघायला मिळतील. क्या बात आहे. आणि एवढ्या प्रकारचे खरोखरच तू रोल्स केलेले आहेत. म्हणजे मगाशी तू म्हणालीस तसं शोभेची बाहुली न राहता एकतर तुला छान किकस्टार्ट एक मावशीकडून मिळाला आणि खूप छान पद्धतीचे रोल्स तुला नशिबाने मिळाले. तर या व्यतिरिक्त ड्रीम प्रोजेक्ट्स काही आहेत का, आणि असतील तर काय आहेत? ड्रीम प्रोजेक्ट्स अर्थातच आहेत, कारण तू स्वतः कलाकार आहेस आणि तुला माहिती आहे कलाकार हवरट ज्याला म्हणता येईल असं. त्यामुळे आणखीन पाहिजे असं कायम वाटत राहतं. प्रत्येक टप्प्यावर असं वाटत राहतं की अरे आपण अजूनही आपल्याला समाधानकारक काम केलेलंच नाहीये. मला प्रत्येक कामानंतर असं वाटतं की नाही अजून मी बरं करू शकते, नाही अजून आय हॅव नॉट गिव्हन माय बेस्ट. आणि ते कुठेतरी शोधतच राहतो आपण की मला आणखीन एक संधी द्या, मी आणखीन बरं काम करून दाखवते. त्यामुळे तसं वाटतं. आणि आता मी खरं तर बरेच रोल्स बऱ्याच पद्धतीच्या भूमिका केल्या आहेत, पण ऐतिहासिक अजून कुठेच काहीच केलेलं नाहीये. आणि ते मला कुठेतरी करायला आवडेल. अशी स्पेसिफिक कॅरेक्टर मी नाही सांगू शकणार, पण हिस्टॉरिकल काहीतरी मला नक्की करायला आवडेल. आता आज इथे आलीस आणि इतक्या छान गप्पा मारला, तुझे इतके छान अनुभव आम्हाला सांगितलेत, तर मला वाटतं आमच्या सख्या सुद्धा तुझ्याकडून हे सगळं ऐकून खूप प्रेरित झाल्या असतील. तर या क्षेत्रामध्ये येऊ इच्छिणाऱ्या आमच्या सख्यांना तू काय मार्गदर्शन करशील किंवा काय अनुभवाचे बोल सांगशील? अनुभवाचे बोल सांगते, मार्गदर्शन करण्या इतकी मी मोठी नाही असं मला वाटतं, पण खरंच अनुभवाचे बोल सांगायचे तर मी आज बघताना मला अनेकदा असं वाटतं की खूप जणांना या क्षेत्रात यायची इच्छा असते आणि असं कुठेतरी वाटत असतं की आपल्याला पटकन यश मिळावं, पटकन पैसा मिळावा. तर अर्थातच यश आणि पैसा ही गोष्ट मिळावी आणि त्याच्या मागे लागावं, पण कुठेतरी काम नावाची गोष्ट त्याच्यामध्ये कमी व्हायला लागते आणि तुमचं सगळं चांगलं देणं नावाची गोष्ट, अभ्यास नावाची गोष्ट कमी दिसायला लागते. तर मी सल्ला असाच देईन की ज्यांना या क्षेत्रात यायचं आहे त्यांनी जरूर या क्षेत्रात. काम खूप आहे, चांगलं काम करता येईल तुम्हाला या क्षेत्रामध्ये, पण पहिल्यांदा अभ्यासू वृत्तीने या, मग यश आपोआप तुमच्या पदरात येईल, पैसा आपोआप तुमच्या पदरात येईल. त्यामुळे पहिल्यांदा अभ्यास ही गोष्ट लक्षात ठेवा. देविका, आज तू इथे आलीस आणि आमच्याशी खूप छान गप्पा मारल्यात. तुझ्या या सगळ्या अभिनय प्रवासाविषयी खूप दिलखुलास आमच्याशी बोललीस, त्याबद्दल तुझे दूरदर्शनकडून मनपूर्वक आभार आणि तुझ्या पुढच्या वाटचालीसाठी तुला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. खूप खूप धन्यवाद.